उन्हाळा सुरू झाला आहे. तुळशीची काळजी कशी घ्यावी हे आपण बघणार आहोत. हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळशीचे आयुर्वेदिक फायदे देखील आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानले जाते. ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते त्या घरात दुःख, दारिद्र्य निघून जाते. उन्हाळ्यात तुळशीच्या नाजूक रोपाची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच काही नियमही पाळावे लागतात. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. परंतु तुळशीचे काही नियम आहेत, त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभेल. म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रूपाबाबत पुढील चुका करू नका. अन्यथा आर्थिक अडचणी, आरोग्याची हेळसाळ, प्रगतीत अडथळे इत्यादी गोष्टी भेडसावू शकतात. 24 फेब्रुवारीला विजयादशमी आहे आणि एकादशीला कृष्णप्रिय तुळशीला अधिक महत्त्व असते. तिची जपणूक करण्यासाठी एकादशी निमित्त पुढील टिप्स जाणून घेऊया. तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नये असे शास्त्रात सांगितले आहे. येत्या सोमवारी एकादशी आहे आणि रविवारी सुद्धा पाणी घालायला चालत नाही. त्यामुळे दोन्ही दिवस सलग आले आहेत आणि या 2 दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही अशा बेताने ठिबक सिंचन सोय करून ठेवावी. या दिवशी पाणी न घालण्याचे कारण, या दोन्ही दिवशी तुळशी माता विष्णूंसाठी व्रत म्हणजेच उपवास करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचं व्रतभंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषून जातले जात असे. परंतु आपण लावलेले छोटेसे रोपटे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी, थोडेच पाणी रोज घालावे. कुंडीतील पाणी झिरपेल अशा बेताने 2 छिद्र पाडावीत. तुळशीचे रोप लावताना कुंडीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा. तसेच भुसभुशीत माती, वाळू आणि कोरडे शेण एकत्र करून तुळशीत पसरवून घ्यावं. त्यात मातीचे प्रमाण 70%, वाळूचे प्रमाण 15% आणि शेणाचे प्रमाण 15% अशा प्रमाणात लावावे. तुळशीचे रोप निवडताना त्याची पाने चांगली तपासून घ्यावीत. पाने मोठी, छान आणि हिरवीगार असतील, त्याला मोहर असेल तर ती तुळस चांगली मानली जाते. अशा तुळशीला प्लास्टिक आवरणातून बाहेर काढून कुंडीतील मातीत रुजवावे आणि वरून आणखी एक मातीचा थर रचावा व पहिल्या वेळेस व्यवस्थित पाणी टाकून घ्यावे आणि नंतर थोडे पाणी टाकत राहावे. यात कोकोपीटचाही वापर करता येईल. तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. अपुऱ्या सूर्यप्रकाशाअभावी तुळशीचे रोपटे मुलून होते आणि त्याची अंडनिर्मिती प्रक्रिया थांबते. काही काळातच रोपटे मान टाकते. म्हणून तुळशीचे रोप सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी लावावे. तुळशीला कीड पटकन लागते. त्यासाठी दर 20-22 दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा. हा फवारा केल्यानंतर 1-2 दिवसानंतर तुळशीची पाने धुवून मगच ती वापरावी. गवऱ्यांचा एक तुकडा पाण्यात दिवसभर भिजवून ठेवावा. ते पाणी महिन्यातून 1-2दा तुळशीला घालावे. तुळशीला आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतात. तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा पुन्हा कुंडीतच मातीत टाकावा. मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पाने अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक बहरते आणि सुंदर फुलायला लागते. उन्हाळ्यात दिवसातून 2 वेळा तुळशीला पाणी घालावे. पाणी हे बेतानेच घालावे जेणेकरून तुळस कोमजणार नाही. तुळशीच्या रोपाला कडुलिंबाचे तेल घातल्यास काय होते ते सुद्धा आपण बघणार आहोत. कडुलिंबाचे तेल झाडावरील कीटकांपासून मुक्त होण्याचे काम करते. काही लोक बाजारातून कीटकनाशके आणतात आणि त्याची झाडांवर फवारणी करतात. त्यामुळे तुम्ही तुळशीची पाने इतर कशासाठीही वापरू शकत नाही. रसायन असलेले कीटकनाशक फवारण्याऐवजी तुळशीच्या रोपावरील किडे दूर करण्यासाठी कडुलिंबाचे तेल वापरणे चांगले. हे कीटकांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधक म्हणून कार्य करते. याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये कोणतीही रासायनिक क्रिया होत नाही. चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या रोपात हे तेल कोणत्या पद्धतीने वापरले जाते. कडुलिंबाचे तेल वापरण्यासाठी योग्य पद्धत. तुळशीच्या झाडावर कडुलिंबाचे तेल फवारण्यासाठी प्रथम स्प्रे तयार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी एका भांड्यात 1 लिटर पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे कडुलिंबाचे तेल घाला. नंतर चमच्याच्या मदतीने ते चांगले मिसळा. त्यानंतर घरात पडलेल्या रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये ते रसायन भरा. आता तुमच्या तुळशीच्या पानांवर आणि संक्रमित भागांवर त्याचा वापर करा. त्यामुळे तुळशीच्या रोपातून किडे लवकर निघून जातात. तुमच्या तुळशीला रोप कीड लागली नसेल
पण तुम्हाला ही कीड लागू नये म्हणून काळजी घ्यायची असेल तर कडुलिंबाची पाने वाळवून ती बारीक करून तुळशीच्या रूपात घालून ठेवा. त्यांनी सुद्धा खूप चांगला फायदा होईल. बघा, व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर लाईक नक्की करा.